मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. तर टिटवाळा व परिसरातील तरुणांसाठी ज्ञानराज अकॅडमी व अभ्यासिका केंद्राने सुरू केलंय सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र. यामध्ये एमपीएससी, गट ब व गट क, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा या स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याचे एकमेव ठिकाण. एकाग्रता, परिश्रम, आत्मविश्वास व यश प्राप्त करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टिटवाळा रेल्वे स्टेशन पासून केवळ चालत 1 मिनिटाच्या अंतरावर विद्या मंदिर शाळेजवळ 3रा मजला, शॉप नंबर 304, ममता कॉम्प्लेक्स पोस्ट ऑफिसच्या वर, ज्ञानराज लायब्ररी शेजारी, मांडा, टिटवाळा पूर्व. संपर्क क्रमांक आहे 77 77 03 66 62. पत्रकार राजू टपाल यांच्या वाढदिवसानिमित्ताने महागणपती इस्पितळाला पीएफटी मशीन भेट. ॲडव्होकेट जितेंद्र जोशी व शिवश्री प्रभाकर भोईर यांनीही दिल्या मशीन. टिटवाळ्यातील दैनिक जनमतचे प्रतिनिधी व टिटवाळा न्यूज चॅनलचे संपादक निर्भीड पत्रकार राजू टपाल यांनी आपल्या 7 मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त टिटवाळ्यातील श्री महागणपती इस्पितळाला पीएफटी मशीन भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली. त्याचप्रमाणे टिटवाळ्यातील सुप्रसिद्ध वकील जितेंद्र जोशी व संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्रभाकर भोईर यांनीही 2 पीएफटी मशीन भेट दिल्या. टिटवाळ्यातील सुप्रसिद्ध पत्रकार राजू टपाल हे नित्यनियमाने आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून टिटवाळ्यातील श्री महागणपती इस्पितळाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना मदत व्हावी हा हेतू मनात ठेवून त्यांनी ही सामाजिक बांधिलकी जपली. टिटवाळ्यातील श्री महागणपती इस्पितळ हे सर्वसामान्य रुग्णांसाठी एक आधारवड बनलेले आहे. इस्पितळाचे संचालक विक्रांत बापट हे नेहमीच गरजू रुग्णांना सढळ मदत करत असतात. टिटवाळा परिसरातील ग्रामीण भागात ते आपल्या इस्पितळाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक आरोग्य शिबिरे राबवित असतात. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा माफक दरात मिळाव्यात, एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांची नेहमीच तळमळ पाहावयास मिळते. श्री महागणपती इस्पितळाला विविध स्तरातून नेहमीच मदतीचा ओघ मिळत असतो. त्यामुळेच श्री महागणपती इस्पितळ गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी अविरत अल्प दरात रुग्णसेवा देत आहे. महागणपती इस्पितळामध्ये रुग्णांना योग्य, अत्याधुनिक व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार वेळेवर मिळावे व त्याचप्रमाणे वेळेअभावी कोणताही रुग्ण दगावू नये हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हॉस्पिटलचे संचालक विक्रांत बापट व त्यांचे सहकारी तसेच डॉक्टर व संपूर्ण स्टाफ अत्यंत तळमळीने आरोग्यदूत म्हणून कार्य करत असतात. त्यांनी अनेक वेळा गरजू व पैशाअभावी उपचार होऊ शकत नाही अशा अनेक रुग्णांना वेळेवर उपचार केले आहेत व अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. सामान्यतः मोठ्या इस्पितळांना सामाजिक डोलारा सांभाळताना आर्थिक खर्चाचा भार सांभाळणे खूप कठीण होऊन जाते. तरीही व्यवस्थापक व सर्व सहकारी यांनी आपली जिद्द, आत्मविश्वास कसोटी पणाला लावून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावत आहे. याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत शहरात, खेडोपाडी, गावागावात हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर जनसामान्यांसाठी राबविले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने अथक मेहनत, परिश्रम आणि समाजाप्रती बांधिलकी जपत त्यांचे कार्य महागणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून टिटवाळ्यातील नागरिकांचा विश्वासाचं नातं जपून आजही आरोग्यदूत म्हणून आजही त्यांचे रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. पीएफटी मशीनच्या माध्यमातून फुफ्फुसांचे संसर्ग झालेल्या रुग्णांना यामुळे मदत होणार आहे. पत्रकार राजू टपाल, ॲडव्होकेट जितेंद्र जोशी व शिवश्री प्रभाकर भोईर यांनी दिलेल्या या मशीनबद्दल इस्पितळाचे संचालक विक्रांत बापट यांनी आभार मानले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.